न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। भोसरीतील बालाजीनगर येथील प्रस्तावित झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रकल्पामध्ये प्रत्येक पात्र झोपडपट्टी धारकाला किमान 500 चौरस फूट क्षेत्रफळाचे घर देण्यात यावे आणि कोणत्याही पात्र रहिवाशाला अन्यायकारकपणे अपात्र ठरवू नये अशी ठाम मागणी संपूर्ण शंकर कुऱ्हाडे आणि बालाजीनगर रहिवाशांनी केली आहे। या संदर्भात शंकर कुऱ्हाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून न्याय्य निर्णय देण्याची विनंती केली आहे। पत्रकार परिषदेत बोलताना रहिवाशांनी सांगितले की SRA प्रकल्पात सर्व पात्र कुटुंबियांना समान न्याय मिळायला हवा, कोणालाही वगळून पुनर्वसन प्रक्रिया राबवली जाऊ नये। SRA योजनेचा मूळ उद्देश झोपडीतील नागरिकांना सुरक्षित, सन्मानजनक आणि अत्याधुनिक सुविधांसह जीवनमान उपलब्ध करून देणे आहे। मात्र अनेक प्रकल्पांमध्ये पात्र नागरिकांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत। शासनाने कठोर लोकहिताचे आणि पारदर्शक निर्णय घेण्याची गरज निर्माण झालेली आहे। शहराच्या विकासात झोपडपट्टीतील कष्टकरी नागरिकांचे मोठे योगदान असून त्यांच्या पुनर्वसनात कोणत्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच शासनाने ही मागणी मान्य केली नाही तर नगरातील सर्व रहिवाशांच्या सहभागातून मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी शंकर कुऱ्हाडे यांनी दिलेला आहे। रहिवाशांनी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन सर्व नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी केलेली आहे। ठरलं पाहिजे। कोणी भाडेकरू हे, कोणी एका घरात 4-4 सदस्य आहेत। आता काय आहे, अजून फॉर्म काय व्यवस्थित भरायचं चालू नाही, एवढं फक्त अफवा चालू आहे। त्या अफवेमधून आम्ही बी काय केलं की बघ तो 500 स्क्वेअर फूट मंजूर व्हावं सगळ्यांना व्यवस्थित। प्रत्येकाला 500 स्क्वेअर फूट मिळावं, पण या परिसरामध्ये समजा काही धार्मिक स्थळ आहेत किंवा काही प्रार्थना स्थळ आहेत किंवा प्लेग्राऊंड असेल, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक दृष्टीने शाळेचं काही असेल, यासाठी काय तुमची वेगळी मागणी आहे? नाही आहे ना, मागणी आहे ना। आपल्या इथं 16 एकर जागा आहे, त्या 16 एकर जागेत सगळं व्यवस्थित बसू शकते। काय काय असं वाटतं? त्यात सर्व धर्माचे धार्मिक स्थळे, मुलांना प्लेग्राऊंड असेल, शाळा असतील, कॉलेज असेल, हॉस्पिटल। आत्ताच्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे, त्याचा काही रिप्लाय आला आहे का? अजून काही नाही। आता आम्ही काय 2-3 दिवस झाला दिलेलं आहे। ते मुख्यमंत्री साहेबांच्या तुमच्या मार्फत तिथं जावा अशी अपेक्षा आहे आमची। समजा या ठिकाणी जर समजा मुख्यमंत्री यांच्याकडून जर काय समजा न्याय मिळाला नाही तर तुमची पुढील दिशा काय असणार? पुढील दिशा अशी आहे की जन आंदोलन करायला जाईल, आंदोलन उभारलं जाईल। महाराष्ट्र शासनामध्ये जे समाज कल्याणचे आयुक्त होते दिलीप कांबळे यांनी तो प्रस्ताव तयार करून सभागृहात ठेवला आहे, कुठला 500 स्क्वेअर फुटाचा। पण मुख्यमंत्री त्यांना काही तो हात लावायला तयार नाही, तर ते घेऊन त्यांनी 500 स्क्वेअर फुटाचा हा GR त्यांनी काढला पाहिजे, कारण त्यांनी घोषणा केलेली आहे, त्यांचंच वचन त्यांनीच बोललेलं आहे, तो शब्द त्यांनी पाळला पाहिजे। आणि असं नाही समाज कल्याणचा तयार आहे आणि दुसरा विषय सभागृहात आहे, पण या संदर्भात तुम्ही फक्त 500 स्क्वेअर फुटाची फक्त मागणीवरती ठाम आहे। अनेक प्रकल्प जाहिरात झाले आहेत, मात्र ते 21 मजली, 22 मजली आणि त्यांच्या काही लिफ्टही बंद झालेल्या पाहायला मिळते। त्यांचे तिथल्या अडचणी बघूनच आम्ही आमच्या पद्धतीने तिथल्या अडचणी आम्ही बघितलेल्या सगळ्या। काय म्हणले? फक्त 500 स्क्वेअर फुटामध्ये का गुंतते हे म्हणायचं काय तिथं जे आता त्यांनी जे दिलंय ना, बिल्टअप एरिया दिलेला आहे, त्या बिल्टअप एरियामध्ये तुम्ही 330 मध्ये ते 150 200 येऊन बसलेले। आता आम्ही 500 स्क्वेअर फूट जी मागणी मागतोय ही कार्पेट मागतोय, बिल्टअप नाही। कार्पेट मध्ये जर आलं तर 1 BHK तयार होईल व्यवस्थित, सगळ्यांना कुटुंब व्यवस्थित राहू शकतं त्याच्यात। 1-2 पाहुणे आले तर त्यात सपाटून जातील। इमारत किती उंच असली तरी चालेल नाही कारण जागा भरपूर आहे, 7 मजले भरपूर मर्यादित होऊ शकते, कारण जागा भरपूर आहे आपल्याकडं। काही उंची वाढवण्यात आता। आणि दुसरा विषय आमचा असा राहील सगळ्यात महत्वाचा की ज्या वेळेस आम्ही बिल्डरला समजा काही प्राधान्य देऊ किंवा हे व्हायला पाहिजे, त्याच्यावरती त्यांनी एकही मजला वाढवू नये त्यांच्या TDR साठी, ही एक विनंती राहील। पुनर्वसन करत असताना सरकार जिथं घरदार आहे तिथं त्याच व्यक्तीला पात्र ठरलं जातं। हो बरोबर, परंतु तुम्ही भाडेकरांनाही त्या ठिकाणी घर मिळावे असे तुमची मागणी। हो बरोबर आहे। घर मालकांनी कुठं जायचं? नाही, घर मालकाने म्हणजे एका माणसाचे समजा 2 घर असतील, 2 घर असतील, त्याच्यामध्ये तुम्ही ते ऍडजस्ट करायचं। आता काही ठिकाणी एका घरात 3-3 जण आहेत,
मग असं नाही म्हणायचं की मग त्यांनी कुठं जायचं एकच घर दिल्यावर. त्यासाठी सगळ्यांना जे मतदार यादीत नाव ज्याचं आहे, जे तुमच्या नियमानुसार 10-11 वर्षाचे आहे, ते सगळे त्यात सामील झाले पाहिजे. घरांची मागणी तुमची उमऱ्या गणित आहे का मतदार यादीनुसार आहे, उमऱ्या गणित नाही. एका घरात समजा 8 लोक आहेत, हा, 8 जणांना मतदानामध्ये नाव आहे, तर 8 लोकांना 8 फ्लॅट मिळत असतात. हा 8 जणांना 8 फ्लॅट मिळावे. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.